राज्य उत्पादक शुल्क खात्याच्या दारूबंदी भरारी पथक मुंबई यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अत्यंत धडक कारवाई करत 1,60,00,000 रुपये किमतीची गोवा बनावटीची अवैध दारू जप्त केली आहे। मात्र या मोठ्या कारवाई सोबतच महाड तालुक्यात गावागावात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्रीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। दारूबंदी विभागाचे उपनिरीक्षक शहाजी गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली होती की RG36GB1277 या क्रमांकाचा ट्रक विनापरवाना दारू घेऊन मुंबईकडे जात होता। या माहितीच्या आधारावर पथकाने महाड तालुका हद्दीत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला। महाडवरून पाठलाग करून दासगाव हद्दीत हा ट्रक थांबवण्यात आला। तपासणीत ट्रकमध्ये रॉयल सिलेक्ट दारूचे अंदाजे 1300 खोके आढळून आले। त्वरित ट्रक चालक फुकराज सिंग याला ताब्यात घेण्यात आले। जप्त केलेली दारू आणि ट्रक पुढील कारवाईसाठी महाड येथील दारूबंदी कार्यालयात नेण्यात आलाय। ही यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक शहाजी गायकवाड, संतोष गोंदकर, कॉन्स्टेबल अमोल चिलघर आणि चौगुले यांनी पार पाडली आहे। भरारी पथकाने महामार्गावर बडी मछली पकडली असली तरी महाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाईन शॉप धारक कोणत्याही परवान्याशिवाय मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर दारू विकण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप नागरिक करत आहेत। यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात विनापरवाना बार सुरू झाले आहेत। स्थानिक उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी या गंभीर विषयावर कारवाई करण्याऐवजी अशा व्यावसायिकांना गोंजरण्याचे काम करत असल्याचा थेट आरोप होत आहे, ज्यामुळे तरुण पिढी दारूच्या आहारी जात असून सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे। कोट्यवधी रुपयांची दारू पकडणाऱ्या उत्पादन शुल्क खात्याने आता गावागावात सुरू असलेल्या या बेकायदेशीर दारूच्या अड्ड्यांकडे लक्ष देऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।